हॅलो, नमस्कार. मिस्टर अँड मिस फौजीज विलोक या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर याच्या आधीचा जो व्हिडिओ होता की घर बसल्या इन्कम कसं कमवायचं, त्या व्हिडिओला तुम्ही मला खूप छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि आजच्या विषयाला मी सुरुवात करते. तर आजचा विषय असा आहे की तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही सगळे YouTubeवर व्हिडिओज बघतात, सगळ्यांचे व्हिडिओज बघतात. पण तुम्हाला पण असं वाटत असेल ना, की मी पण असंच YouTubeवर व्हिडिओ टाकून काहीतरी कमाई करीन. तर मग तुमच्याचसाठी हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही सुद्धा आता YouTubeवर व्हिडिओज अपलोड करून स्वतःचे इन्कम कमवू शकतात. मग त्याची योग्य पद्धत काय आहे, ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजे मी तुम्हाला एक सांगते, तर असं नाहीये की आपण युट्यूबला चॅनल सुरू केलं आणि त्याच्यानंतर आपण लगेच इन्कम कमवायला लागलो. तर असं नाहीये. युट्यूबवर जेव्हा आपण चॅनल सुरू करतो त्याच्यानंतर आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि जे युट्यूबचे क्रायटेरियाज असतात ते पूर्ण झाल्यानंतर आपलं इन्कम चालू होतं. कधी कधी आपल्या चॅनल्सला व्ह्यूज जास्त येतात, कधी कधी कमी येतात. तर हे सगळे चढ उतार आपल्याला सहन करावे लागतात आणि त्याच्यानंतरच आपलं युट्यूबचं चॅनल चांगलं सक्सेस होतं आणि आपलं इन्कम चालू होतं. तर मग आता हे सगळं करण्यासाठी सुरुवात तर आपल्याला करायची आहे ना, तर युट्यूबची योग्य सुरुवात कशी करायची याच्याबद्दल आज मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करणार आहे. तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही मनात निश्चय केला आहे की आता मला युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे, तेव्हा तुम्हाला एक विषय ठरवायचा आहे की मला या विषयावर युट्यूब चॅनल बनवायचे आहे. तर मग ठराविक विषय आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते, त्याच्यानंतर मी कोणते विषय निवडू शकता यावर पण एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. तर आता मी थोडक्यात तुम्हाला काही विषय सांगते. एकतर एक तुम्ही रेसिपीचा चॅनल बनवू शकता, तुम्ही डेली व्लॉग्स बनवू शकता. जर तुम्हाला शिवण क्लास बद्दल काही माहिती असेल तर तुम्ही शिवण क्लास बद्दल व्हिडिओ बनवू शकतात. असे वेगवेगळे विषयामध्ये कोणताही एक विषय ठरवून तुम्हाला युट्यूबचं चॅनल सुरुवात करायचं आहे. ओके. तर मग तुम्ही विषय ठरवलात तर मग आता आपण पुढे युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं ते बघूया. तर सगळ्यात पहिला काय आहे, तर तुम्हाला युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक युट्यूबवर जीमेल आयडी ओपन करावा लागेल. त्याच्यानंतर एक युट्यूब चॅनल तुमचं क्रिएट करावं लागेल. आता युट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं ह्याची इन डिटेल जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तो पण व्हिडिओ सेपरेट बनवेल, कारण याच व्हिडिओमध्ये जर मी तुम्हाला युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं हे जर डिटेलमध्ये सांगायला गेली ना, तर हा व्हिडिओ ना खूप मोठा होईल. त्यामुळे मी बस तुम्हाला या स्टेप्स सांगते की तुम्ही युट्यूबवर सुरुवात कशी करू शकता. आणि जरी तुम्हाला इन डिटेलमध्ये युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं हे पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला तो पण व्हिडिओ अपलोड करेन. ओके. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला युट्यूब चॅनल ओपन करावं लागेल. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे युट्यूब चॅनल जेव्हा तुम्ही ओपन केलात त्यानंतर दुसरा पॉईंट असा आहे की तुम्हाला त्याला एक योग्य शीर्षक द्यावं लागेल, त्याचं योग्य डिस्क्रिप्शन द्यावं लागेल. योग्य शीर्षक आणि योग्य डिस्क्रिप्शन जर तुम्ही लिहिलात तर मग तुमचं चॅनल चांगलं ग्रो होण्यात मदत होते. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर व्हायटी स्टुडिओला जायचंय. व्हायटी स्टुडिओ म्हणून ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. व्हायटी स्टुडिओवर तुम्हाला सगळी सेटिंग योग्य प्रकारे करायची आहे. तुमच्या जर कमेंट्स आल्या तर मी नक्कीच युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं आणि व्हायटी स्टुडिओच्या सगळ्या सेटिंग्स मी तुम्हाला सांगेन. त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर मग आता मेन मुद्दे काय झाले, तर एक म्हणजे तुम्हाला युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला व्हायटी स्टुडिओ ओपन करायचे आणि त्यांच्यावरच्या सगळ्या सेटिंग्स नीट करायच्या आहेत. तर हे दोन मुद्दे झाले. तर त्याच्या पुढचा काय आहे माहितीये, युट्यूब चॅनल जेव्हा आपण सुरुवात करतो ना तेव्हा असेच कुठले पण व्हिडिओ करून आपल्याला अपलोड करायचे नसतात. तर युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की व्हिडिओची जी क्वालिटी असते ती एकदम बेस्ट असली पाहिजे. आपण जो पण व्हिडिओ करणार तो चांगला हाय क्वालिटीमध्ये शूट करायचं आहे आणि त्याच्यासाठी असंच नाही की तुम्हाला चांगल्यातला कॅमेरा वापरायचा किंवा चांगल्यातला फोन वापरायचा आहे. जो कोणताही फोन तुमच्याकडे आहे त्यात तुम्ही चांगल्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ शूट करायचा आहे. तुम्ही घरात जर व्हिडिओ शूट करत असाल तर लाईट चांगल्या प्रॉपर लाईट्स लावून व्हिडिओ शूट करा. किंवा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे काय माहितीये, बाहेरचे जेव्हा सनलाईट मध्ये आपण व्हिडिओ करतो तेव्हा आपल्या व्हिडिओला खूप छान लाईट मिळते आणि नॅचरल व्हिडिओ खूप छान दिसतो. तर मग तुम्ही शक्यतो ट्राय करत की तुम्ही सनलाईट मध्ये व्हिडिओ करू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला गेल्या पण व्हिडिओमध्ये सांगितली आणि ह्या पण व्हिडिओमध्ये सांगते की कोणत्याही कामाला लाजू नका. म्हणजे आता आपण व्हिडिओ शूट करताना अरे बाजूचा बघतोय तो आपल्याला काय म्हणेल, हे जर तुम्ही करत असाल ना तर तुम्ही कधीच सक्सेस नाही होऊ शकत. तर लाज सोडा आणि व्हिडिओ करा. म्हणजे तुम्ही तुमच्या कमाईसाठी व्हिडिओ करताय, तुम्ही काही गैर करत नाही आहात ना. तुम्ही आपलं काम करायचंय, तुम्ही आजूबाजूला लक्ष न देता तुमचा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि कोणालाच लाजून जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही कधीच सक्सेस होऊ शकत नाही. त्यामुळे आपलं काम करण्यासाठी कुठलंही काम करताना लाज बाळगायची नाही. आपलं काम आपण करायचं आहे. ओके. तर मग तुम्ही बाहेर जाऊन पण शूट करू शकता किंवा तुम्ही घरात राहून चांगल्या लाईट्स जर तुमच्या घरात असतील, चांगला सूर्यप्रकाश जर तुमच्या घरात येत असेल तुम्ही घरात बसून पण व्हिडिओ शूट करू शकता.
ओके, ते पण आता व्हिडिओवर डिपेंड असतं. आता जर तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ करणार असाल तर तुम्हाला घरातच करावा लागेल, तो तर तुम्ही बाहेर जाऊन करू शकत नाही ना. जर काही ब्लॉगिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही बाहेर जाऊन करू शकता, किंवा काही माहितीचे व्हिडिओज असतील तर तुम्ही बाहेर पण एका कोपऱ्यात बसून, म्हणजे एक असा चांगला कोपरा क्रिएट करून तुम्ही त्यात करू शकतात, हो की नाही. मग तसं आपण व्हिडिओ शूट करायचा आहे. मेन म्हणजे काय तर व्हिडिओची क्वालिटी एकदम बेस्ट असली पाहिजे. तर हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे काय माहितीये, तुम्ही व्हिडिओ शूट केलात, खूप छान व्हिडिओ शूट केलात, पण समजा तो आहे तसाच तुम्ही जर व्हिडिओ अपलोड केला तर काय होतं, तो खूप लेंदी होतो, म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्यात दिसल्या जातात. तर असं नाही करायचंय. जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करता ना, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर व्हिडिओ प्रॉपरपणे एडिट करायचा आहे. तर व्हिडिओ एडिट करण्यासाठी पण आहे ना खूप ऍप्स आहेत. सगळ्यात बेस्ट ऍप म्हणजे इनशॉट आहे, त्याच्यानंतर काइन मास्टर आहे, VN ऍप आहे. आता काइन मास्टरवर काय होतं माहितीये, त्यांचा जो लोगो असतो ना, तो काइन मास्टरवर आपण जेव्हा व्हिडिओ एडिट करतो तेव्हा येतो. पण इनशॉट आणि जे VN ऍप आहेत ना, त्यांच्यावर काय असतं, त्यांचा पण लोगो येतो, पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करायच्या वेळी आहे ना, एक छोटीशी ऍड येते. ती ऍड बघितलीत ना की तो लोगो निघून जातो. मी स्वतः इनशॉट या ऍपवर आहे ना व्हिडिओ एडिटिंग करते. जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं आहे ते पण शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं तो पण व्हिडिओ मी इन डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आता मी ह्या व्हिडिओमध्ये का एक्सप्लेन करत नाहीये माहितीये, जर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे एडिटिंग वगैरे सगळं दाखवत राहिली ना, तर जे मेन पॉईंट आहेत ते आपले राहून जातील आणि हा व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल. त्याच्यामुळे मी तुम्हाला इन डिटेल ह्या व्हिडिओमध्ये सांगत नाहीये. जर तुम्हाला एडिटिंग शिकायचं असेल तरी तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी एकदम सोप्या पद्धतीने एडिटिंग कसं करायचं हे पण तुम्हाला नक्कीच सांगेन. ओके, तर आता झाला की व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे, चांगल्या प्रकारे व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे आणि त्याच्यानंतर तो अपलोड करायचा आहे. ओके, तर मग हा एक मुद्दा झाला. तर आता मी पुढचा मुद्दा तुम्हाला सांगते. तर याच्या पुढचा मुद्दा म्हणजे थंबनेल. तर थंबनेल काय असतं हे पण तुम्हाला माहिती नसेल काही जणांना. तर थंबनेल काय असतं मी तुम्हाला सांगते. जेव्हा पण समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आपला व्हिडिओ येतो, ती पहिली जी स्क्रीन दिसते त्यावर थोडक्यात आपल्या व्हिडिओ बद्दल माहिती असते, त्याला थंबनेल असं म्हणतात. मग थंबनेल मध्ये तुम्हाला काय टाकायचं असेल, तर समजा तुम्ही आता कुठल्या रेसिपीचा व्हिडिओ केला असाल तर त्या रेसिपीचा फोटो टाकायचा आणि त्या साईडला त्या रेसिपीबद्दल थोडक्यात माहिती द्यायची आहे. तर समजा तुम्ही बटाट्याची भाजी केली असाल तर मग तुम्हाला थंबनेल मध्ये लिहायचं आहे, एकदम कमी वेळात झटपट होईल अशी बटाट्याची भाजी. तर असं एकदम थोडक्यात आणि अट्रॅक्टिव्ह असं तुम्हाला थंबनेल क्रिएट करायचं आहे. ओके, तर एक छान असा बटाट्याच्या भाजीचं, म्हणजे जी तुम्ही भाजी बनवली आहात बटाट्याची, ती छान गार्निश करून त्याचा एक फोटो काढायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे एक थंबनेल साठी तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे की एकदम झटपट बनेल अशी स्वादिष्ट बटाट्याची भाजी. बस हे दोन तुम्हाला ठेवायचे आहेत तुमच्या थंबनेलवर. आता थंबनेल क्रिएट कसं करायचं हा पण एक मुद्दा येतो. तर थंबनेल क्रिएट करण्यासाठी पिक्सेल लॅब आणि इनशॉट हे एकदम सोप्या पद्धतीने थंबनेल क्रिएट करण्यासाठी ऍप आहेत. पिक्सेल लॅबवर पण एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही थंबनेल क्रिएट करू शकता. तसंच तुम्ही इनशॉटला पण थंबनेल क्रिएट करू शकता चांगल्या पद्धतीने. मी तर सध्या व्हिडिओ एडिटिंग आणि थंबनेल हे दोन्ही इनशॉटलाच करते, तर मला काही प्रॉब्लेम येत नाहीये. तर तुम्ही इनशॉटचा वापर करू शकता, पिक्सेल लॅबचा वापर करू शकता थंबनेल क्रिएट करण्यासाठी. फक्त थंबनेल करताना एवढंच लक्षात ठेवा की जे पण तुमचं थंबनेल असेल ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. त्यात जास्त तुम्हाला काही लिहायचं नाहीये, कारण थंबनेल जे आपल्या युट्यूबला राहतं ना ते जास्त वेळासाठी राहत नाही. पहिले 1 ते 2 सेकंद ते पहिला राहतं आणि त्याच्यानंतर पुढे आपला व्हिडिओ स्टार्ट होतो. त्यामुळे पटकन असं वाचता येईल, सुटसुटीत असं तुम्हाला थंबनेल टाकायचं आहे. छान अशी तुम्हाला छान असं तुमच्या जो व्हिडिओमध्ये जो काही कंटेंट आहे त्याचा फोटो टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याची थोडक्यात माहिती द्यायची आहे. 1 ते 2 शब्दात म्हणा किंवा एका वाक्यात म्हणा, तुम्हाला तिकडे ती माहिती द्यायची आहे. तर अशा प्रकारे तुमचा क्रिएटिव्ह थंबनेल तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो व्हिडिओला लावायचा आहे. थंबनेल लावणं कंपल्सरी आहे, त्यामुळे पण तुमच्या व्ह्यूजवर खूप चांगला परिणाम दिसून येतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट मी तुम्हाला सांगते, टायटल. आता थंबनेल जसं तुम्ही लावलात तसं तुम्हाला टायटल पण देणं खूप आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा योग्य टायटल देता तेव्हा तुमचा व्हिडिओ नक्की कोणापर्यंत पोहोचवायचा हे युट्यूबला समजतं. म्हणजे जर तुम्ही टेलरिंग करत असाल तर टेलरिंग विषयी व्हिडिओ जे बघतात त्यांच्यापर्यंत तुमचा व्हिडिओ युट्यूब पोहोचवेल. जर तुम्ही रेसिपी चांगले बघत असाल तर तुम्ही जे रेसिपीचे व्हिडिओ बघतात त्यांच्यापर्यंत युट्यूब तुमचा व्हिडिओ पोहोचवेल. त्यामुळे तुमचं जे टायटल असेल ना ते टायटल तुम्ही योग्य पद्धतीने द्या, त्या म्हणजे युट्यूबला पण समजेल की तुमचा व्हिडिओ कोणापर्यंत पोहोचवायचा आहे. ओके, त्यामुळे तुमचं टायटल एकदम योग्य असलं पाहिजे. जे तुमच्या व्हिडिओमध्ये आहे त्याच रिलेटेड तुमचं टायटल असणं महत्वाचं आहे. आता टायटल, सर्चेबल टायटल कसं सर्च करायचं, तर काय करायचंय सांगते. तुम्ही सर्च बटनला जावा युट्यूबला, तिकडे तुम्ही जे काही व्हिडिओ केलात ते सर्च करा. समजा तुम्ही बटाट्याची भाजी हा व्हिडिओ सर्च केला तर बटाट्याची भाजी म्हणून टाका. मग सगळ्यात जास्त तिकडे सर्चेबल टायटल काय आहे
ते पण तुम्ही यूज करू शकता, किंवा तुम्ही स्वतःचं क्रिएटिव्ह टायटल पण यूज करू शकता. म्हणजे अशा पद्धतीने जर बटाट्याची भाजी बनवलात तर तुम्ही खातच राहाल, असं काहीतरी क्रिएटिव्ह टायटल तुम्हाला क्रिएट करायचं आहे, जे बघून लोकांनी तिकडे त्या व्हिडिओला क्लिक केलंच पाहिजे, असं तुम्हाला एक टायटल क्रिएट करायचं आहे. ओके, हे झालं टायटलचं. आणि हा पुन्हा टायटल जेव्हा आपण टाईप करतो ते 100 अक्षरांपर्यंतच मर्यादित असतं. 100 अक्षरांच्या वरती टायटल तुमचं होणार नाही. त्यामुळे तुम्ही छोटंसं आणि अट्रॅक्टिव्ह टायटल तयार करा. त्याच्यानंतर त्याच्या पुढे तुम्ही 1 ते 2 हॅशटॅग लावू शकता आणि तुम्हाला योग्य असं अट्रॅक्टिव्ह टायटल द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा असा येतो की डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन तुम्हाला कंपल्सरी द्यायचं आहे. बरेच जण असं करतात की टायटल देतात, थंबनेल लावतात, पण डिस्क्रिप्शन त्यांचं रिकामी असतं. तर असं करायचं नाहीये. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळ्यात मेन म्हणजे पहिलं जे टायटल असतं ते कॉपी करून पेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्ही लिहू शकता की या व्हिडिओमध्ये मी या पद्धतीने बटाट्याची भाजी ही रेसिपी दाखवली आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याच्यासोबत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. असं काहीतरी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचं आहे आणि जो तुम्ही व्हिडिओ बनवलायत ना त्याची थोडीशी माहिती द्यायची आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, हे झालं तुमचं माहितीचं. आणि अजून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कीवर्ड्स टाकायचे आहेत वेगवेगळे, म्हणजे तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड कीवर्ड्स तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायचे आहे. कीवर्ड्स म्हणजे काय, आता समजा बटाट्याची भाजी बनवली तर बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर खाली पुन्हा यायचे आहे सोपी साधी बटाट्याची भाजी, असे वेगवेगळे कीवर्ड्स तुम्हाला आता टाकायचे आहेत. आता हे कीवर्ड्स तुम्हाला कुठून मिळतील तर तुम्ही गुगलवरून हे कीवर्ड सर्च करू शकता. ओके, तर गुगलमध्ये जाऊन तुम्ही हे कीवर्ड सर्च करा. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हॅशटॅग टाकायचे आहेत. हॅशटॅगमध्ये तुम्ही हॅशटॅग रेसिपीज, हॅशटॅग मराठी रेसिपीज, हॅशटॅग बटाटा भाजी, असे वेगवेगळे तुम्हाला हॅशटॅग आलू सब्जी, असे वेगवेगळे तुम्हाला हॅशटॅग पण यूज करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे सगळ्यात खाली जे तुम्हाला तिकडे @ लिहून तुमच्या चॅनलचं नाव टाकायचं आहे. म्हणजे तुमचं जे युजर नेम असतं ते तुम्हाला खाली @ लिहून तुमच्या चॅनलचं युजर नेम टाकायचं आहे आणि खाली पुन्हा हॅशटॅग तुमचं चॅनलचं नाव टाकायचं आहे. हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं करायचं आहे. असं डिस्क्रिप्शन तुमचं रेडी करायचं आहे. आणि प्लीज डिस्क्रिप्शन तुम्ही कधीही मोकळं ठेवू नका, त्यात काही ना काहीतरी तुम्ही लिहित जावा. ओके, आणि काही ना काहीतरी म्हणजे काय तर तुमचा जो व्हिडिओ आहे त्याला रिलेटेड असं तुम्ही काहीतरी त्यात लिहित जावा. ओके, तर हे झालं डिस्क्रिप्शनचं. आता पुढचा मुद्दा असा आहे तो म्हणजे टॅक्स. जेव्हा तुम्ही व्हिडिओ पोस्ट करतात ना तर खाली टॅक्स हा पॉइंट असतो. तर टॅक्स मध्ये तुम्हाला वेगवेगळे टॅक्स टाकायचे आहेत. टॅक्स टाकायला विसरायचं नाहीये. आता मी पुन्हा बटाट्याची भाजी हाच तुम्हाला जो विषय सांगितलाय त्याच्यावर सांगते. मग टॅक्स मध्ये तुम्ही टाकू शकतात बटाटा भाजी, आलू सब्जी, इझी रेसिपीज, मराठी रेसिपीज, असे वेगवेगळे टॅक्स तुम्हाला द्यायचे आहेत. त्याच्यानंतर युट्यूब, व्हायरल, ट्रेंडिंग व्हिडिओज, असे तुम्हाला वेगवेगळे टॅक्स द्यायचे आहेत. टॅक्स तुम्हाला जास्तीत जास्त टॅक्स जेव्हा तुम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करत असतात, म्हणजे जेव्हा तुमची युट्यूबवर सुरुवात असते तेव्हा तुम्हाला तुमच्या विषयाशी रिलेटेड जास्तीत जास्त टॅक्सचा यूज करायचा आहे. ओके, तर हे झालं टॅक्स बद्दल. आणि त्याच्यानंतर पुढचे जे सेटिंग्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, आता पुढचे जे सेटिंग्स आहेत म्हणजे डिस्क्रिप्शन झालं तुमचं, त्याच्यानंतर व्हिजिबिलिटी म्हणून ऑप्शन येतो. तर व्हिजिबिलिटी मध्ये जाऊन तुम्हाला कधीच पब्लिक करायचं नाहीये लगेच. जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असतात ना, एकतर तुम्हाला अनलिस्टेड करायचं आहे किंवा तुम्हाला शेड्यूल करायचं आहे. अनलिस्टेड तुम्ही करू शकता, अनलिस्टेड करायचा नसेल तर तुम्ही शेड्यूल करू शकता. शेड्यूल म्हणजे काय, तर आज मी तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहे पण तो माझ्या सबस्क्रायबर्सना किंवा तो इतर लोकांना एका ठराविक वेळेत दिसला पाहिजे. म्हणजे मी आज अपलोड केला आणि तो उद्या 2 वाजता मला लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, तर मी तिकडे शेड्यूलला जाईन आणि उद्याची तारीख टाकेन आणि उद्याचा जो वेळ आहे ज्या वेळेला मला लोकांपर्यंत शेअर करायचा आहे तो वेळ टाकेन. तर असं तुम्ही करू शकता, पण कधीच तुम्हाला पब्लिक करायचं नाहीये. एकतर तुम्ही अनलिस्टेड करा नाहीतर तुम्ही शेड्यूल करा. तर हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो सिलेक्ट ऑडियन्स. आता सिलेक्ट ऑडियन्स मध्ये जायचं आहे. त्यानंतर तिकडे तुम्हाला नो इट्स नॉट मेड फॉर किड्स हा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सिलेक्ट ऑडियन्स मध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तिकडे नो इट्स नॉट मेड फॉर किड्स म्हणून ऑप्शन आहे तो क्लिक करायचा आहे. म्हणजे की तुमचे व्हिडिओज लहान मुलांसाठी नाहीये. तर हा ऑप्शन तुम्हाला नक्की सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर त्याच्यानंतर पुढचं येतं लोकेशन. लोकेशन जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर ऍड टू प्लेलिस्ट, जर तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये टाकायचं आहे, तुम्हाला क्रिएट करायची तर प्लेलिस्ट पण तुम्ही क्रिएट करू शकता. आता तुमची नवीन सुरुवात आहे ना तर प्लेलिस्ट आणि क्रिएट करायची काही गरज नाहीये. त्याच्या पुढचे जे 3 ऑप्शन्स आहेत ना, अलाउ व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्सिंग, त्याच्यानंतर प्लेड प्रमोशन अँड ब्रँड्स आणि इन्व्हाइट अ कोलॅबोरेटर. तर आता आपलं नवीन चॅनल सुरू आहे त्यामुळे ह्या 3 ऑप्शनची काहीच आपल्याला गरज नाहीये. तर तुम्हाला ते नंतर मी एक्सप्लेन करेन जर तुम्हाला ह्या 3 ऑप्शन बद्दल माहिती हवी असेल तर.
तुम्ही पुढचं ऑप्शन तुम्हाला सांगते, अल्टरेट कॉन्टेंट म्हणून जो पुढचा ऑप्शन आहे तिकडे जायचं आहे आणि तुम्हाला तो नो करायचा आहे. ओके, शेवटून दुसरा ऑप्शन येतो की अल्टरेट कॉन्टेंट म्हणून, तर तो तुम्हाला नो करायचा आहे. आणि कमेंट्स तुमच्या लास्ट ऑप्शन आहे कमेंट्स, तर तुम्हाला ऑन ठेवायचं आहे. जर तुम्हाला कमेंट्स नको असतील तर तुम्ही ऑफ करू शकता, पण शक्यतो कमेंट्स ऑनच ठेवायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर अशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे. आणि इन डिटेलमध्ये जर तुम्हाला माहिती हवी असेल की स्क्रीनवरच तुम्हाला बघायची असेल की कसा व्हिडिओ अपलोड करायचा, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. युट्यूबचं चॅनल ओपन करण्यापासून व्हिडिओ अपलोड कसा करायचा याबद्दल जर तुम्हाला इन डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर मी नक्कीच तो व्हिडिओ अपलोड करेन. पण त्याच्यासाठी मला तुमच्या जास्तीत जास्त कमेंट्स यायला पाहिजे. जेव्हा तुमचे जास्तीत जास्त कमेंट्स असतील तेव्हाच मी तो नेक्स्ट व्हिडिओ बनवेन. ओके, तर आता हे झालं आपल्याला व्हिडिओ अपलोड कसा करायचा आणि युट्यूबचं चॅनल कसं ओपन करायचं याबद्दल. आता तुम्ही व्हिडिओ अपलोड करतात त्याच्यानंतर तुम्ही काय चुका करतात ते मी तुम्हाला एक सांगते. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो ना तेव्हा एक तुमची वेळ ठरवा की ह्याच वेळेत माझे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणजे आज समजा मी 2 वाजता व्हिडिओ टाकला तर ते 2 वाजताच उद्यापासून माझे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचले जातील असे व्हिडिओ शेड्यूल करून ठेवा. एक टाइम फिक्स करा तुमचा. जर तुम्ही शॉर्ट्स असतील तर तुम्ही सकाळी शॉर्ट्स अपलोड करू शकतात 9-10च्या दरम्यान, किंवा संध्याकाळी 7-8च्या दरम्यान तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करू शकता. लॉंग व्हिडिओ जर तुमचे लॉंग व्हिडिओ जर अपलोड करायचे असतील तर 12 ते 1च्या दरम्यान तुम्ही लॉंग व्हिडिओ अपलोड करू शकता. तर असं तुम्हाला एक टाइम तुमचा फिक्स करायचा आहे. कधी पण उठलं सुटलं आणि व्हिडिओ टाकलं असं करायचं नाहीये. कोणत्या पण एक टाइम फिक्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ शेअर करा. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो व्हिडिओ आपल्याच मोबाईलमध्ये ओपन करून बघत बसायचा नाहीये. तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा आणि शेअर करताना पण अशा व्यक्तींना शेअर करा तो व्हिडिओ तुमचा पूर्णपणे बघतील. म्हणजेच काय करायचंय, तर पहिला एक मुद्दा क्लिअर झाला, तो म्हणजे आपल्याच मोबाईलमध्ये व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत बसायचं नाहीये. पुन्हा पुन्हा काय, तर आपल्या व्हिडिओमध्ये ओपन करून व्हिडिओ बघतच बसायचा नाहीये लगेच. ओके, तर हा एक मुद्दा झाला. आता पुढचा मुद्दा काय आहे, तर तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतात ना तर लगेच व्हॉट्सअपला आणि शेअर करायला जाऊ नका. म्हणजे व्हॉट्सअप स्टेटसला, ग्रुपला तुम्ही जेव्हा शेअर करतात तेव्हा काय होतं माहितीये, तुमचा व्हिडिओ तो क्लिक करून बघतात लोक, पण क्लिक केल्यानंतर थोडंसं बघतात आणि नंतर लगेच लेफ्ट होतात. जेव्हा ते लोक असं करतात ना तेव्हा तुमचं बॅड इम्प्रेशन पडतं. म्हणजे तो व्हिडिओ तुमचा लोक ओपन करतात पण पूर्ण बघत नाहीये हे युट्यूबला समजलं जातं. त्यामुळे युट्यूब तो व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत अजून व्हायरल करायचा स्टॉप होतो. म्हणजे तो व्हिडिओ युट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करणं तिकडेच थांबवतो. मग त्यासाठी काय करायचंय, तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे पण कसा करायचा आहे, जे लोक तुमचा व्हिडिओ पूर्ण बघतील अशाच लोकांना तो व्हिडिओ लगेच शेअर करू शकता. म्हणजे तुम्ही फॅमिली मधल्या लोकांना शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि त्यांना मेसेज करून सांगा की हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर ठीक आहे, तो व्हिडिओ जर तुमचे फ्रेंड्स पूर्ण बघत असेल तर युट्यूबला पण समजते की हा व्हिडिओ काही लोक पूर्ण बघतायत. त्यामुळे युट्यूब काय करेल, तर तो अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करेल. पण जर तुम्ही व्हॉट्सअपला टाकलात, काही लोकांनी तो अर्धवट बघितला आणि तिकडे सोडून दिला तर तो व्हिडिओ तर खूप बॅड इम्प्रेशन तुमच्या चॅनलवर पडेल आणि तो व्हिडिओ तिकडे स्टॉप होईल व्हायरल व्हायचा. त्यामुळे हे करायचं नाहीये तुम्हाला. लगेच तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा नाहीये. तुम्ही अशाच लोकांना शेअर करा जे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बघतील. तर हा एक मुद्दा झाला. आणि आता एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगते की आपण व्हिडिओ अपलोड करतो, काही व्हिडिओला चांगले व्ह्यूज येतात, काही व्ह्यूजला व्ह्यूज येत नाहीत. मग अशा वेळी आपण डिमोटिवेट होतो आणि व्हिडिओ करणं बंद करतो. तर असं करायचं नाहीये. आपण व्हिडिओ डेली अपलोड करत जायचे आहेत. एखाद दुसरा असा व्हिडिओ असेल ना की तो नक्कीच व्हायरल होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळतील आणि त्यातच तुमचं चॅनल मॉनिटाईज पण होऊ शकतं. लक बाय चान्स जर तुमचा खूप जास्त व्हायरल गेला तर त्याच व्हिडिओमुळे तुमचं चॅनल मॉनिटाईज पण होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला असं नाही करायचं की माझे व्हिडिओ व्हायरल्स होत नाही त्यामुळे मी आताच थांबते. तर असं करायचं नाहीये. तुम्हाला कंटिन्यू इथे व्हिडिओ पोस्ट करत जायचे आहेत. युट्यूब चॅनल मॉनिटाईज व्हायला वेळ लागतो, तर तेवढा वेळ आपण द्यायचा आहे. काही काही केसला काय होतं, तर एखाद दुसरा व्हिडिओ आपला लगेच व्हायरल होतो आणि त्यामुळे काही जणांचं लवकरात लवकर चॅनल पण मॉनिटाईज होतं. तर काही जणांचं चॅनल मॉनिटाईज व्हायला वेळ लागतो. तर आपल्याला व्हिडिओ टाकत जायचे आहेत, मध्येच थांबायचं नाहीये की माझं चॅनल ग्रो होत नाहीये, माझ्या चॅनलला जास्त व्ह्यूज येत नाहीये असं करून आपल्याला थांबायचं नाही. आपल्याला व्हिडिओ पोस्ट करत जायचंय. नक्कीच एखादा व्हिडिओ आपला व्हायरल जाईल आणि आपलं चॅनल मॉनिटाईज होईल, हे नक्की आहे. ओके, आणि आता जाता जाता एक पॉईंट तुम्हाला क्लिअर करते की युट्यूब चॅनल आपलं कधी मॉनिटाईज होतं. तर युट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आता 2 प्रकारे आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. एक म्हणजे हाफ मॉनिटाईज आणि एक फुल मॉनिटाईज. तर हाफ मॉनिटाईज होण्यासाठी 3000 तासांचा वॉच टाइम कंप्लीट व्हायला पाहिजे आपल्या लॉंग व्हिडिओचा. आणि जर शॉर्ट्सद्वारे तुम्ही जर युट्यूब चॅनल मॉनिटाईज करणार असाल तर 3 मिलियन व्ह्यूज आपल्या शॉर्ट्सला आले पाहिजेत. तर आपलं हाफ चॅनल मॉनिटाईज होतं आणि 500 सबस्क्रायबर्स कंपल्सरी झाले पाहिजेत. म्हणजेच काय, तर 500 सबस्क्रायबर्स
3000 तासांचा वॉच टाइम फुल व्हिडिओ जर बनवत असाल तर, आणि शॉर्ट्स मधून जर तुम्ही मॉनिटाईज करत असाल तर 3 मिलियन आपले व्ह्यूज व्हायला पाहिजे, तर तुमचं चॅनल हाफ मॉनिटाईज होईल. आणि फुल मॉनिटायझेशनसाठी आपल्याला 4000 तासांचा वॉच टाइम लॉंग व्हिडिओचा, शॉर्ट्ससाठी आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज लागतात. आणि त्याच्यानंतर सबस्क्रायबर्स हे आपले 1000 व्हायला पाहिजे, आणि हे सगळं एका वर्षात व्हायला पाहिजे. एका वर्षात जर तुमचं हे झालं तर तुमचं चॅनल लगेच मॉनिटाईज होऊ शकतं. तर ही आज थोडक्यात युट्यूब चॅनल बद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आणि जर तुम्हाला युट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा ह्याची इन डिटेल मध्ये माहिती हवी असेल, युट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा, युट्यूब चॅनलवर अपलोड करण्याची योग्य पद्धत ही इन डिटेल मध्ये जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं इन डिटेल मध्ये सांगेन. जर तुमचे जास्तीत जास्त कमेंट्स आले तर मी नक्कीच हा व्हिडिओ अपलोड करेन. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून जर तुम्हाला माझ्याकडून काही माहिती हवी असेल तरी मला ती कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जर तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा, आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत असते. तसेच डेली व्लॉग्स पण मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा विचार करते आहे, पण अजून मी सुरुवात केली नाहीये. पण लवकरात लवकर मी डेली व्लॉग्स पण या चॅनलवर शेअर करत जाईन. धन्यवाद.